नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मेवाड नरेश वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। वर्सुस येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले रक्तदान शिबिराचे आयोजन। शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनास समर्थन देत शासनाने तात्काळ मागण्या मान्य करण्याची मागणी। आरटीओ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 16 जून पासून केला बेमुदत संपाचा एल्गार। आणि अवधान उपनगर परिसरातील दुर्गा हाऊसिंग सोसायटीत बंद घर फोडून चोरी। आता बातमीपत्र विस्ताराने। मेवाड नरेश वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील स्वस्तिक चौकातील महाराणा प्रताप यांच्या स्मारकास विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। वीर शिरोमणी महापराक्रमी योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील स्वस्तिक चौकात असलेल्या महाराणा प्रताप यांच्या स्मारकात विविध क्षेत्रातील मान्यवरांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी महापौर मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, अल्फा अग्रवाल, नगरसेवक सनी चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे, महाराणा प्रताप शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष नरेंद्रसिंह सिसोदिया, माजी महापौर चंद्रकांत सोनार, अजित राजपूत, जगदीश राणा, गणेश कौर, पुष्करसिंह राजपूत, जसपाल सिंह राजपूत, स्कूल कमिटी चेअरमन विजयसिंह सूर्यवंशी, स्कूल कमिटी व्हाईस चेअरमन प्रकाशसिंह जाधव, संचालिका नीताताई सिसोदिया, संचालक प्राध्यापक जसपाल सिंह सिसोदिया, प्राचार्य डॉक्टर किशोर अरगडे, इंद्रजित जमादार, सोनाली सिसोदिया, योगेश शिंदे, संगीता कुवर, अनिता राजपूत, मिनल राठोड, रवींद्र राजपूत, निलेश राजपूत, गजेंद्र पावरा, रवींद्र गिरासे, गोविंद राजपूत, देवराम सोमवंशी, दादा कोर, संतोष मिस्त्री, रावसाहेब कदम, संदीप जडे, प्रकाश राणा, संजय राणा, आलोक राणा, बाळराजे राणा, पद्माकर राणा, आयुष राठोड, निलेश राणा, सुयोग राणा, अजय राणा, कुणाल राणा, साई राणा, पुष्कर राणा, कमलनयन राणा, यशराज राणा यांच्यासह समाज बांधव व विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज संपूर्ण भारतात हिंदू कुलसूर्य, महापराक्रमी, अति स्वाभिमानी, ज्यांच्यामुळे भगवा ध्वज अबाधित राहिला असे तुमचे आमचे सर्वांचे आराध्य दैवत महाराणा प्रताप सिंह यांची तिथीनुसार 486वी जयंती संपूर्ण भारतात ही अतिशय उत्साहात आणि जोरात साजरी होत आहे। धुळे जिल्ह्यात पण धुळे शहरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप स्मारक समितीतर्फे सकाळपासून विविध कार्यक्रम होत आहे। रात्री या ठिकाणी आतिषबाजी करण्यात आली, ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक करण्यात आला। आज सर्व समाजामार्फत तसेच विविध सामाजिक संघटना संस्थांमार्फत माल्यार्पण करण्यात येत आहे। तसेच दुपारी 5 वाजता राणा भवन मिरच्या मारुती येथून मोठी रॅली सुद्धा निघणार आहे आणि रॅलीचा समारोप संध्याकाळी या ठिकाणी होणार आहे। संध्याकाळी या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे। असा अतिशय जल्लोषपूर्ण वीर शिरोमणी महाराणा प्रताप स्मारकातर्फे जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे। शिंदखेडा तालुक्यातील वर्सुस येथील क्षत्रिय महाराणा प्रताप मंडळाच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रतापांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिंदखेडा तालुक्यातील वर्सुस येथील क्षत्रिय महाराणा प्रताप मंडळाच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या 486व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीस उपसरपंच भरतसिंग राजपूत यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले। त्यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली। रक्तदानासाठी वर्सुस गावातील युवा, पुरुष व महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले। विशेष म्हणजे रक्तदानासाठी महिला देखील सरसावल्या। त्यात प्रथम उषाबाई पदमसिंह गिरासे यांनी रक्तदान केले, तर शिंदखेड्यातील ज्येष्ठ पत्रकार यादवराव सावंत यांच्यासह उपसरपंच भरतसिंग गिरासे 50हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। स्वर्गीय मुकेशभाई पटेल ब्लड सेंटर शिरपूर यांनी रक्त संकलित केले। त्यासाठी डॉक्टर मनोज सिंह परदेशी, भाग्यश्री राजपूत, योगेश चौधरी, शेखर पाटील, कल्पना पाटील, दिनेश पावरा यांचे सहकार्य लाभले। यावेळी जितेंद्र गिरासे, महेश कोळी, गणेश गिरासे, रत्नदीप गिरासे, दीपक सोनार, मुकेश पटेल यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आपल्या गावात रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे। तरी समाजातील किंवा गावातील बरेच लोकांनी सहभाग नोंदवून रक्तदान केलेलं आहे आणि अशा महाराणा प्रतापांच्या कार्यास उजाळा मिळावा म्हणून त्यांनी रक्तदान करून त्यांच्या कार्यास आम्ही सलाम करत आहोत। भरपूर डीजे लावून किंवा नाचून त्यांच्या
जयंती साजरा करण्यापेक्षा काय समाज उपयोगी काम करून त्यांच्या कार्यास उजाळा देणे आणि येणाऱ्या पिढीस मार्गदर्शन किंवा काहीतरी सीख मिळावी म्हणून ते कार्यक्रम रक्तदान शिबिर वगैरे असे पुढच्या वर्षी पाहू अजून काहीतरी करता येईल तर असं समाज उपयोगी काम आणि अशा कार्यातून महाराणा प्रताप यांना सलाम करतो. बुलढाणा येथे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, हक्काचा पीक विमा व इतर शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनास क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे समर्थन देत शासनाने तात्काळ मागण्या मान्य कराव्या यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. बुलढाणा येथे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, हक्काचा पीक विमा व इतर शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनास क्रांतिकारी शेतकरी संघटना धुळेतर्फे समर्थन देत शासनाने तात्काळ मागण्या मान्य कराव्या यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील शेतकरी आज आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडला आहे. शेती उत्पादनाचा वाढता खर्च, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव, नैसर्गिक आपत्ती तसेच कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळावा व शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सदर आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा असून महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांना आर्थिक दिलासा द्यावा, तसेच पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना योग्य व वेळेत नुकसान भरपाई मिळेल यासाठी कठोर पावले उचलावी. रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या मागण्या न्याय असून त्यांची तात्काळ दखल घेऊन मागण्या पूर्ण करण्यात याव्या. मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांतर्फे लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी ईश्वर पाटील, संतोष पाटील, योगेश ठाकूर, नाना पाटील, LR राव, अखिलेश पाटील, दगा पाटील आदी उपस्थित होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांतजी तुपकर आज त्यांच्या अन्नत्यागाचा 3रा दिवस आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब सत्तावर येण्याच्या अगोदर जी घोषणा केली होती त्यांनी की आम्ही 7-12 शेतकऱ्यांचा कोरा 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 हा सर्वसामान्य लोकांच्या ध्यानी मनी कानात ऐकू येतो शेतकऱ्यांच्या पोरांना की झाला कोराच कसं काय उतारा होत नाही आपला अजून. या राज्याचे मुख्यमंत्री साहेब हे वाक्य कोरा करायचे तुमचंच आहे. त्यासाठी आपले शेतकरी नेते जे रविकांत तुपकर आज 3रा दिवस आहे. जर शेतकरी नेत्या जर अन्नत्याग आंदोलन करताय आणि आपण एक सरकार म्हणून एक तुमची जबाबदारी आहे की शेतकऱ्यांना दिलेला जो शब्द होता तुमचा की तो तुम्ही पूर्ण करायला पाहिजे. शेतकऱ्यांना दुसरी गोष्ट जो तुमचा GR आहे हा GR शेतकऱ्यांना अशा पद्धतीने आहे की बऱ्याच वंचित राहणार पाहिजे व शेतकरी त्यांना लाभ नको पाहिजे. तुम्ही ही सेटलमेंट योजनेचा GR आणलेला आहे कारण की शेतकऱ्यांना 2017 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे त्यांना नको आहे. त्यांच्यात अटी शर्ती त्याच्यात भरपूर आहेत. आपण जो दिलेला होता की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी पूर्ण मुक्त देऊ, आम्हाला कर्जमाफी नकोय कारण की आम्ही शेतकऱ्यांना तुम्ही आमचा मकाचा भाव खाल्ला, कापूस खाल्ला, सर्व कांद्याचा भाव खाल्ला कारण की शासनाचे आयात निर्यातीचे चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मायबाप आज देशोधडीला लागलाय, त्याचे शोषण होते. आणि दुसरी बाजू की शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्याचं काम हे राज्य सरकार करीत आहे. आज आम्हाला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की धुळे जिल्ह्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचे आम्ही काम करतोय आम्हाला इथले स्थानिक आणि जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून हुकुमशाही पद्धतीने वागणूक मिळते. काहीतरी प्रकार होऊ शकतो कारण की आमच्या नेत्याला जवळपास 3 दिवसापासून त्यांना कुठल्याही शासन दरबारी कुठली योजना ज्या उपयोगिता पाहिजे ती मिळत नाही. आम्हाला पण धुळे जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे कारण की सर्वसामान्य जनतेचा आणि शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम हे राज्य सरकार करीत आहे. त्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. जर भविष्यात जर या सरकारने काय करील तर याच्या पुढे जिल्ह्यामध्ये काही होऊ शकतं. याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार आहे. आज आम्ही या राज्य सरकारच्या GRची होळी करणार आहोत. वंदे मातरम. आकृतीबंध मंजूर होऊन 3.5 वर्ष झाले तरी सेवा प्रवेश तयार नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले जात असून त्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत असल्याने मंगळवारपासून RTO कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा एल्गार केला आहे. आकृतीबंध मंजूर होऊन 3.5 वर्षे झाली तरी सेवा प्रवेश नियम तयार नाहीत, त्यामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले जात असून त्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे. असे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यास शासन प्रशासन टाळाटाळ करत असल्याची संतप्त भावना राज्यातील RTO कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे मंगळवार दिनांक 16 जून पासून RTO कर्मचाऱ्यांनी बेमुदत
संपाचा एल्गार केला आहे. कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या प्रशासन स्तरावर सुटू शकतात. त्यासाठी संघटनेने सप्रमाण पाठपुरावा केला असला तरी मार्गदर्शनाच्या नावाखाली या मागण्यांबाबतचे प्रस्ताव शासनाकडे पाठवून प्रशासन वेळखाऊ धोरण राबवित आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेने दिलेल्या आंदोलनाच्या नोटीसनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 10 दिवसापूर्वी बैठक बोलवली होती, पण त्याचे इतिवृत्त देण्याची टाळाटाळ केली जात आहे. प्रशासनाचा हलगर्जीपणा, चालढकलपणा त्यातून स्पष्ट होत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे राज्यातील सर्व आरटीओ कर्मचारी प्रचंड संतप्त झाले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून संपाविषयीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी शनिवार दिनांक 13 रोजी झालेल्या संघटनेच्या तातडीच्या बैठकीमध्ये सखोल चर्चा झाली. तेव्हा बेमुदत संपाशिवाय पर्याय नाही या तीव्र भावना सर्व पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यानुसार दिनांक 16 जून पासून संपूर्ण राज्यामध्ये आरटीओ कर्मचारी संपावर जाऊन आपला रोष व्यक्त करणार आहेत. त्यामुळे मंगळवारपासून राज्यभरात आरटीओ कार्यालय ठप्प झाली आहेत. शासन प्रशासनाने प्रलंबित मागण्यांबाबत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावेत, अन्यथा कर्मचारी आता माघार घेणार नाहीत, अशी ठाम भूमिका संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी व्यक्त केली आहे. सेवा प्रवेश नियम जे तयार करायचे होते, या आज 4 वर्ष झाली, आजपर्यंत तयार झालेले नाहीत, ते तात्काळ जारी करण्यात यावेत. दुसरी, आकृतीबंध जो आहे त्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात यावी. तिसरी आहे, 56 कर्मचारी जे आमच्या कॅडरमधून म्हणजे वरिष्ठ लिपिक ते कार्यालय अधीक्षक या पदावर पदोन्नत करण्यात आलेले होते, त्यांना कोणतीही त्यांची गुन्हा नसताना त्यांना फक्त कागदी प्रशासनाच्या कागदी वड्यांच्या अनुषंगाने त्यांना पदोन्नत केलेले आहे. म्हणजे त्यांना सामाजिक आणि आर्थिक त्यांची मानहानी झालेली आहे. तर त्यांना त्या 56 कर्मचाऱ्यांना पदोन्नती पूर्ववत करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. दुसरी आहे, आमची जे प्रशासकीय वरिष्ठ जी पदं आहेत, प्रशासकीय अधिकारी, कार्यालय अधीक्षक, सहाय्यक मोटार वाहन अभियंता, लघुटांक लेखक, ही जी पदं आहेत, ही पदं आमच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावीत. आमचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे ती पात्रता असून सुद्धा त्यांना ते पदं मिळत नाहीत, तर हा आमचा रोष आहे. दुसरी गोष्ट, बढतीपूर्व नियमबाह्य परीक्षा रद्द करण्यात यावी. नवीन आकृतीबंधानुसार आम्ही आर तयार करताना प्रस्तावात आम्ही सादर केलेला आहे की जी बढतीपूर्व पदोन्नती देण्यापूर्वी जी तुम्ही आम्हाला पात्रता निकष म्हणून जे लावताय सेवा प्रवेश नियम किंवा सेवा अर्हता परीक्षा, तर ती रद्द करण्यात यावी. ती अन्यायकारक आहे. आणि आमच्या कर्मचारी याच्या अगोदर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा या अगोदर त्यांनी दिलेली आहे आणि त्या सगळ्यांनी उत्तीर्ण करून त्या सेवेत कायम काम करत आहेत. पण तरी सुद्धा त्यांना परत तुम्ही सेवा अर्हता परीक्षेच्या नावाने त्यांचा छळ किंवा त्यांच्यावर अन्याय करत आहात, अशी आमची मागणी आहे. आणि आमचे जे नवीन आकृतीबंध प्रस्ताव सादर करत असताना आम्ही 2 महत्वाच्या मागण्या केलेल्या होत्या. लिपिक टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या 2 पदांचं पदनाम बदल. तर आम्ही अशी मागणी केलेली होती, लिपिक टंकलेखक या पदाला परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ लिपिक या पदाला वरिष्ठ परिवहन सहाय्यक अशी आम्ही मागणी केलेली होती. परंतु नवीन आकृतीबंध ज्यावेळेस मंजूर होऊन आला 2022 मध्ये, त्यावेळेस आम्हाला कोणत्याही प्रकारे पदनाम बदल मिळालेले नाहीये. इतर विभागात जर आपण पाहिलं, महसूल विभागात महसूल सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी अशा प्रकारची पदं निर्माण झालेली आहेत. आपण जर जीएसटी मध्ये गेलं तर त्या ठिकाणी कर सहाय्यक म्हणून पद निर्माण झाले नाही. वन विभागात गेलं तर वन सहाय्यक अशी पदं निर्माण झालेली आहेत, जी नवीन आकृतीबंधानुसार त्यांना मिळालेली आहेत. पण नवीन आकृतीबंध लागू होऊन आमच्या कर्मचाऱ्यांना जे काही मिळायला हवं होतं, जे हक्काने मिळायला होतं, ते आजपर्यंत मिळालेलं नाहीये. आम्ही त्यासाठी आज आमचा रोष व्यक्त करत आहोत. धुळे शहरातील अवधान उपनगर परिसरातील दुर्गा हाऊसिंग सोसायटीमध्ये बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 35,000ची रोकड व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धुळे शहरातील अवधान उपनगर परिसरातील दुर्गा हाऊसिंग सोसायटी येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 35,000ची रोकड, सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जयदुर्गा हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे सुनील सीताराम मोरे हे रात्रीची नाईट ड्युटी करण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यांची पत्नीही बाहेरगावी गेल्याने घरात कोणीही नव्हते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्री 3 ते 4 वाजेच्या दरम्यान घरफोडी केली. शेजाऱ्यांनी घरात चोरी झाल्याची माहिती सुनील मोरे यांना दिली. यानंतर ते त्वरित घरी दाखल झाले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. चोरट्यांनी मुलासाठी वाहन खरेदीसाठी ठेवलेली सुमारे 35,000 रुपयांची
रोकड 6 ग्रॅमचे मंगळसूत्र, 1 ग्रॅमची अंगठी आणि 1 ग्रॅमचे ओमपान असा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तसेच तज्ञ EPI विनोद खरात, पोलीस उपनिरीक्षक धनंजय मोरे आणि ASI मोसिम मिर्झा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून तपास सुरू केला आहे. परिसरात सतत सुरू असलेल्या चोऱ्यांच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. माझं नाव सुनील सीताराम मोरे. मी दुर्गा हाऊसिंग सोसायटी अवधान येथे राहतो. साधारण 4 ते 4:30च्या मध्ये 2 चोर होते. बाजूवाल्यांनी पाहिलं आणि घरातून 6 ग्रॅम मनी मंगळसूत्र आणि मुलगा लहान असताना त्याला ती अंगठी आणि गळ्यातलं पान भेटलेलं होतं. ते असं 2 ग्रॅम म्हणजे टोटल 8 ग्रॅम सोनं आणि 35,000 कॅश होती. आणि म्हणजे आता मुलग्याला कॉलेजला जाणार होता म्हणून बाईक घेण्यासाठी 35,000 घरात ठेवले होते. इलेक्ट्रिक बाईक घेण्यासाठी तेवढे पैसे गेले. आम्ही आपलं नाईट ड्युटीसाठी गेलो होतो आणि माझी मिसेस कालच बाहेरगावी गेली होती. तेवढ्या बीचमध्ये जे झालं असं. हो, घर माझं रात्री बंदच होतं. साधारण 10-10:30 पर्यंत मी तो घरी होतो. त्यानंतर नाईट ड्युटीसाठी गेलो होतो मी. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मेवाड नरेश वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न. वर्सुस येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले रक्तदान शिबिराचे आयोजन. शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनास समर्थन देत शासनाने तात्काळ मागण्या मान्य करण्याची मागणी. RTO कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 16 जून पासून केला बेमुदत संपाचा एल्गार. आणि अवधान उपनगर परिसरातील दुर्गा हाऊसिंग सोसायटीत बंद घर फोडून चोरी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.